ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। तुम्हाला दुसरे विषय नाही वाटत? तुमचं चॅनल कुठला? 24 तास नाही, सगळ्या चॅनलला पडलेला प्रश्न नाही सगळे चॅनल नाही, तुमचं कुठलं सांगा? माझं 24 तास। कोणाच्या घरी गेल्याने, कोणाच्या घरी गेल्याने काय फरक पडतो राजकारणावर? जे बेस्टच्या निवडणुकीत जे झालं तेच रिझल्ट सगळे लागणार. त्यांचं राजकारण संपलंय. कोण कुठे जा काय जाय का दाखवताय तुम्ही, मला कळत नाही. आम्हाला रस नाहीये त्याच्यामध्ये. सोबतच आज गणेशोत्सवानिमित्त कोकणात आपण आधी पण कोकणात विशेष ट्रेन सोडलेल्या होत्या, आजही विशेष ट्रेन सोडत आहेत. मुंबईकर चाकरमानी जे आहेत त्यांची प्रतिक्रिया कशी आहे? कारण आम्ही बघतोय की भरभरून जात आहे ट्रेन, रोरो सुविधा नव्याने आपण सुरू करतो. आम्ही प्रतिक्रिया विचारत नाही, त्यांची व्यवस्था सेवेच्या रूपाने आम्ही करतोय. त्यांना जो कोकणात जायला गणेश उत्सवानिमित्त त्रास होतो तो होऊ नये, सुलभतेने ते जावे, परत यावे, यासाठी ही सेवा आम्ही सुरू केली आहे. साहेब, दुसरं एक जरांगे पाटील पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या संदर्भात आझाद मैदानावरती आंदोलन करण्यासंदर्भात येत आहेत. सरकारला त्यांनी डेडलाईन दिलेली आहे, त्यावरती आपण कसं पाहता? वारंवार मागण्या या वाढत आहेत जरांगे पाटलांच्या. हा प्रश्न वेगळा आहे. आम्ही इथे आलोय गणेश उत्सवासाठी. कोकणात जाणाऱ्या ट्रेन मधून प्रवाशांना प्रवास चांगला व्हावा, सुखाचा समाधानाचा व्हावा म्हणून शुभेच्छा घेऊन आलो. जरांगे पाटील येत असतील तर ते मराठा समाजाच्या आरक्षणासाठी येत आहे. त्याला तो अधिकार आहे. भारतीय घटनेने अधिकार दिलाय. कोणी कुठेही जावं, त्याप्रमाणे येत आहेत, मागणी करतायत. एवढंच आमची भूमिका आहे. येत असतील, बोलून जात असतील तर काही हरकत नाही. साहेब, दुसरीकडे कोकणवासियांसाठी खड्ड्याचं विघ्न हे काही संपत नाही आहे. मधला जो एक मॅच आहे म्हणजे मुंबई पासून रायगडच्या दरम्यानचा हा रस्ता खूपच खड्डेमुळे त्रास होतोय त्या ठिकाणी जाणाऱ्यांना. नेमका हा रस्ता कधी कंप्लीट होणार? त्याच्या डेडलाईन वारंवार पुढे ढकलल्या जात आहेत, त्याकडे आपण कसं पाहता? आणि आपण स्वतः केंद्रीय नेत्यांशी बोलून लवकरात लवकर हा प्रश्न कसा मार्गी लागेल आणि कोकणवासियांचा प्रवास हा कसा? मी नितीन गडकरींशी बोललो होतो. त्यांनी गणपती उत्सवापूर्वी रस्ता पूर्ण करणार सांगितलं होतं. आज ही परिस्थिती पाहिल्यानंतर परत त्यांना सांगेन किती दिवसात पूर्ण करणार आहात ते सांगा आणि दर्जेदार रस्ता होणार की नाही मी विचारेन आणि त्या मीडियाला सांगेन. आजच सांगेन. एक बैठक आज सरकारची महाराष्ट्र सरकारकडून आयोजित करण्यात आली होती. व्हिजन डॉक्युमेंट प्रारूप मसुद्याची, महाराष्ट्राच्या विकासाचं जे व्हिजन डॉक्युमेंट आहे त्याविषयीची ही बैठक होती. कोणाची? महाराष्ट्राच्या विकासाकरता कोण करताय? दोघेही करतायत, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री. मुद्दा एवढाच आहे की विरोधकांकडून आता प्रश्न उपस्थित केला जातोय की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकाच विषयावरची ही बैठक दोन वेगवेगळ्या वेळांना स्वतंत्र पद्धतीने लावलेली आहे. विरोधकांनी यावर सवाल उपस्थित केलेत की महाराष्ट्र सरकारमध्ये समन्वय नाहीये. समन्वय आहे ना. हे काय आहे, विकासाबद्दल हे घेणं हे चुकीचं नाही ना. याच्या दोघांच्या स्पर्धेचा प्रश्न नाहीये, एकमेकाविरुद्ध नाहीये. महाराष्ट्र विकासाची माहिती द्यायची आहे, त्यामुळे वेगळं काय नाही. प्रत्येकाने आपापल्या परीने द्यावं. हिंदी में जानना चाहेंगे कि बिहार में चुनाव है, बिहार आज नहीं। राहुल गांधी वोट चोरी के लेकर आरोप लगा रहे हैं, मुख्यमंत्री पर भी लगा रहे हैं। राहुल गांधी उद्धव ठाकरे दोनों जिस तरह बयान दे रहे हैं, बयानबाजी कर रहे हैं, वो लोगों के लिए, लोगों के हित में नहीं है और चुनाव के लिए भी कुछ उससे बोलने से फर्क पड़ने वाला है ही नहीं। भारत पाकिस्तान को मैच को जान दे, सर छोड़ो, आप कदम करो। नगर विकास विभाग मुख्यमंत्र्यांची नाराजी आणि जरांगे पाटील
एकूणच या दोन्ही गोष्टी आपण पाहतोय की नगर विकास विभागात स्वतः मुख्यमंत्र्यांनी काम व्यवस्थित होत नसल्याबाबतच्या सूचना दिलेल्या आहेत, त्यावरनं नाराजी ही शिंदेमध्ये प्रामुख्याने दिसते. दोन कॅबिनेटला ते उपस्थित राहिले नाहीत असं दिसतं. दोन मंत्र्यांमध्ये कुठली नाराजी असेल काय असेल तुम्ही सांगितलं तर मी चौकशी करेन, त्यांनाही फोन करून सांगेन, पण त्या हा मीडियाचा विषय माझ्या बाबतीत होणार नाही. त्यासोबतच आपण महसूल वाढीच्या दृष्टीने राज्याच्या महसूल वाढीच्या दृष्टीने आपण मद्य विक्री दुकानांचे परवाने अधिकचे दिले होते. अजित पवारांनी तो निर्णय घेतला. विरोधकांनी आक्षेप घेतलेला आहे या धोरणानंतर जे काही परवाने वाटले गेले त्यामध्ये राजकीय नेत्यांशी जवळीक असणाऱ्या त्यांच्या परिवारातीलच अनेकांचे परवाने आहेत असा आक्षेप विरोधकांचा आणि विशेषतः भाजप नेत्याशी संबंधित असलेल्यांचा हे परवाने 30% परवाने हे राजकीय लोकांच्या संदर्भात लोकांना दिलेले नो कॉमेंट्स. मला याच्याबद्दल काय माहिती नाही, माहिती घेऊन त्यानंतर मी बोलेन. नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेवरनं भाजप आणि शिवसेना जे शिंदेच्या शिवसेनेची कुठेतरी वादाची ठिणगी पडत आहे. प्रभाग रचनेत मोठा घोळ घालत असल्याचा भाजप नगरसेवकांना टार्गेट केलं असल्याचा एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. त्याकडे नेमकं कसं पाहता कारण प्रभाग रचनेवरनंच मला माहिती दोन्ही आता घे बघा, काय माहिती नसेल तर आपण का अज्ञानामध्ये हे मीडियाला सांगावं, आता शक्य नाही. हे दुसरं काय असेल बोला, बाकी काही नाही. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.